नमस्कार. सिंपल रेसिपीमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत मुकवास. हा मुकवास आवळ्यापासून बनवणार आहोत. आवळ्यापासून आपल्याला व्हिटॅमिन सी भेटतं. इथे मी 1 किलो आवळे घेतले आहे. आवळ्याला स्वच्छ पाण्यामध्ये धुवून घ्यायचं. इथे 1/2 किलो गाजर आणि 1/2 किलो बीट घेतला आहे. वरची साल काढून घ्यायची. इथे साल काढून झाली आहे. परातीसारखं मोठं भांडं घ्यायचं. त्यामध्ये किसणी ठेवायची आणि किसणीने हे सर्व आवळे आपल्याला किसून घ्यायचे आहेत. हे पहा, मी जसे किसले आहेत अशा प्रकारे. त्यामध्येच आपल्याला गाजर पण किसून घ्यायचं आहे. गाजर पण किसून झालं आहे. बीट पण त्यामध्येच किसून घ्यायचं आहे. गाजर, बीट आणि आवळा हे तिन्ही आपल्याला आता मिक्स करून घ्यायचं आहे हातानेच. त्यामध्ये घालण्यासाठी आपण मसाला तयार करणार आहोत. इथे मी 2 चमचे साखर घेतली आहे. 1 चमचा नॉर्मल मीठ, 1 चमचा काळं मीठ, 1 चमचा बडीशेप, अर्धा चमचा जिरी, वेलची पावडर थोडीशी. हे सर्व मिक्सरमध्ये बारीक करून घेतलं आहे. जाडसरच बारीक करायचं आहे. जास्त गोड नको असेल किंवा डायबिटीजसाठी बनवणार असाल, साखर नाही घातली तरीही चालेल. आता हा मसाला आपल्याला त्यामध्ये घालून घ्यायचा आहे. मसाला घातल्यानंतर त्याला पाणी सुटतं. हे आपल्याला सर्व पाणी पिळून काढायचं आहे. एका बॉटलमध्ये स्टोरेज करून ठेवायचं. हे पाणी फेकून नाही द्यायचं. रोज सकाळी उठल्यानंतर पिलेलं खूप चांगलं असतं. खाली एखादं कापड टाकून त्यामध्ये आपल्याला हे सुकवायला ठेवायचं आहे उन्हामध्ये. टेरेसवर किंवा बाल्कनीमध्ये ऊन येत असेल तिथेही सुकवलं तरीही चालेल. हे 2 ते 3 दिवस लागतात आपल्याला सुकवण्यासाठी. हे पहा, 2 दिवसानंतर किती छान सुकला आहे ना, आणि कलर पण खूप छान आला आहे. आता याच्यामध्ये मी तुम्हाला मुकवास करून दाखवते. याच्यामध्ये तुम्ही बडीशेप, तीळ घालून पण बनवू शकता. असा पण खूप छान लागतो. हा वर्षभर स्टोरेज तुम्ही करू शकता, खराब होत नाही. शक्यतो काचेच्या बरणीतच स्टोरेज करून ठेवायचा. मी तुम्हाला आणखीन एक प्रकारचा मुकवास बनवून दाखवते. ह्यामध्ये मी मनुके घातले आहे आणि थोडेसे वरून तीळ. याचाही खूप छान लागतो. एकदा नक्की हा मुकवास तुम्ही करून पहा आणि मला कमेंट बॉक्समध्ये सांगा की कसा झाला आहे. कारण आपण यामध्ये गाजर आणि बीट घातलेला आहे. रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. तोपर्यंत बाय बाय.